चूक नसताना मिळालेल्या जखमा या जास्त त्रासदायक असतात. तुमची चूक नसतानाही समोरचा तुम्हाला त्रास देत असेल तर समजून जा, समोरच्याचे चांगले दिवस लवकरच संपणार आहेत. प्रत्येक परिवारात एक तरी सदस्य असतो जो सगळ्यांचे मन जाणतो, दुःख समजून घेतो, पण जेव्हा तो स्वतः त्रासात असतो तेव्हा त्याला कोणीच समजून घेत नसतं. कष्ट न करता ठेवलेली अपेक्षा आणि घाईत घेतलेला निर्णय नेहमी अपेक्षा भंग करतात. ही दुनिया खूप मतलबी आहे, तिच्याकडून चांगल्याची अपेक्षा कधीच ठेवू नका. प्रेमही पाहिजे व मनशांतीही पाहिजे. हे म्हणजे असं झालं की अमावास्येच्या रात्री चंद्र पाहिजे. प्रेम करायचे असेल तर असे करावे की त्या व्यक्तीने प्रेम हा शब्द जरी ऐकला तरी तुमची आठवण यावी. जे वागणं तुम्हाला दुसऱ्यांचे आवडत नाही तसे स्वतःही वागू नका. नातं बनवायचे असेल तर प्रशंसा करा आणि तोडायचे असेल तर फक्त खरं बोला. तोंड आहे म्हणून लोक वाटेल ते बोलतात, पण त्यांच्या बोलण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं. जी लोक खरी असतात ती मर्यादेत असतात आणि खोटी लोक सर्व मर्यादा तोडून कुठल्याही थराला जाऊ शकतात. पाणी स्वच्छ असेल तर आपले प्रतिबिंब दिसेल आणि वाणी सुंदर असेल तर चारित्र्य स्वच्छ दिसेल. मन दुखावेल अशा व्यक्तीजवळ जायचे नाही. एकटं राहावं लागलं तरी चालेल, पण खोट्या लोकांना आयुष्यात स्थान द्यायचे नाही. नातं निभावणं काय असतं हे त्या कुलपाकडून शिकावे. कितीही गंजले किंवा तुटले तरी ते चावी बदलत नाही. काही वेदना या मोक्या असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत. माणूस जेव्हा स्वतःमध्ये रमायला लागतो तेव्हा कोण येते आणि कोण जाते यांनी काहीही फरक पडत नाही. आजकालची नाती ऑनलाईन व्हायला लागली आहेत, कारण संवाद मेसेजवर, वाद फोनवर आणि उरल्या सुरल्या भावना स्टेटसवर व्यक्त व्हायला लागल्यात.